25 वर्षानंतर भारतात परतत ममताने कुंभमेळ्यात संन्यास घेतला. किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर झाली. पण आता महामंडलेश्वर झाल्याच्या काही दिवसांमध्ये ममताकडून तिचं महामंडलेश्वर पद काढून घेण्यात आलंय. तर ममताला महामंडलेश्वर केलं म्हणून लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांचं देखील आचार्य महामंडलेश्वर पद काढून घेण्यात आलंय. म्हणूनच नक्की ममता कुलकर्णी व लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांचं महामंडलेश्वर पद कोणी आणि का काढून घेतलं, आणि ममता कुलकर्णीमुळे स्वतःचं आचार्य महामंडलेश्वर पद गमावणाऱ्या लक्ष्मीनारायण त्रिपाठी कोण आहेत तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी श्रुती, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र कट्टा. ममता कुलकर्णीने काही दिवसांपूर्वीच महाकुंभमेळ्यात संन्यास घेत संगमामध्ये पिंडदानाचा विधी केला. मग किन्नर आखाड्यात ममताचा राज्याभिषेक झाला आणि ममताला महामंडलेश्वर पद देण्यात आलं. तर महाकुंभात संन्यास घेतल्यानंतर ममता कुलकर्णीला श्री यमाई ममता नंदगिरी असं आध्यात्मिक नाव देण्यात आलं. तसंच किन्नर आखाड्याचं महामंडलेश्वर पद तिला देण्यात आलं. ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पद देण्यात आल्यानंतर एकच वाद सुरू झाला. ममताची महामंडलेश्वर पदी नियुक्ती केल्याच्या विरोधात बऱ्याच जणांनी त्यांची नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी ममताला हे पद मिळाल्यानंतर नाराजी व्यक्त केली होती. एका महिलेला किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनवणं नियमांविरोधात आहे असं स्वतः किन्नर आखाड्याचे संस्थापक अजय दास म्हणाले होते. तर नाव न घेता ममताला महामंडलेश्वर बनवण्याच्या निर्णयावर बाबा रामदेव यांनीही प्रश्न उपस्थित केले. काही लोक एकाच दिवसात संत झाले आणि महामंडलेश्वर पद मिळवलं अशी टीका तिच्यावर झाली. परिणामी ममताकडून तिचं महामंडलेश्वर पद काढून घेऊन तिला किन्नर आखाड्यातून बाहेर काढण्यात आलंय. किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पदावरून हटवले. त्याचसोबत ममताची किन्नर आखाड्यातून हकलपट्टी करण्यात आली. तर ममताला महामंडलेश्वर बनवणाऱ्या आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांना देखील त्यांच्या आचार्य महामंडलेश्वर पदावरून हटवून आखाड्यातून बाहेर काढण्यात आलंय. तर या कारवाईनंतर किन्नर आखाड्याला लवकरच नवे आचार्य महामंडलेश्वर मिळतील. या दोन्ही व्यक्तींची हकलपट्टी केल्यानंतर आखाड्याची नव्याने पुनर्रचना केली जाईल अशी माहिती किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी दिली आहे. तर याबाबतचं कारण देखील त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. ज्या धर्म प्रचार प्रसार आणि धार्मिक कर्मकांडासोबत किन्नर समाजाची प्रगती व्हावी या हेतूने लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली होती, त्यावरून त्या स्वार्थाने भरकटल्यात. त्यांनी माझ्या परवानगीशिवाय जुना आखाड्यासोबत एक लिखित करार 2019च्या प्रयागराज कुंभमेळ्यात केला होता. हे केवळ अनैतिकच नाही तर एक प्रकारची फसवणूक आहे. लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी सनातन धर्म आणि देशहिताचा विचार सोडून देशद्रोह प्रकरणातील ममता कुलकर्णी सारख्या महिलेला जी फिल्म आणि ग्लॅमरशी जोडलेली आहे तिला कोणताही धार्मिक आणि आखाड्याची परंपरा मानत वैराग्याच्या दिशेने जाऊ देण्याऐवजी थेट महामंडलेश्वराची उपाधी दिली आणि पट्टाभिषेक केला असं म्हणत ऋषी अजय दास यांनी देशद्रोहाचा आरोप असलेल्या ममता कुलकर्णीला आखाड्यात घेतल्याबद्दल आणि त्यांच्या नकळत तिची महामंडलेश्वर पदी नियुक्ती केल्याबद्दल आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांची किन्नर आखाड्यातून हकलपट्टी केली. तर या सर्व संबंधीचे एक पत्रक देखील जारी करण्यात आलंय. पण ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर केल्यामुळे आखाड्यातून बाहेर काढण्यात आलेल्या आणि स्वतःचं आचार्य महामंडलेश्वर पद गमावणाऱ्या लक्ष्मीनारायण त्रिपाठी कोण आहेत ते आता पाहूया. लक्ष्मीनारायण त्रिपाठी या एक प्रसिद्ध भारतीय ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या, लेखिका आणि भरतनाट्यम नृत्यांगना आहेत. त्या भारतातील LGBTQ+ समुदायाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या LGBTQ+ समुदायाच्या एक प्रमुख समर्थक असून ट्रान्सजेंडर व्यक्तींना कायदेशीर मान्यता मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ट्रान्सजेंडर हक्कांसाठी सक्रियपणे काम केलंय. सर्वोच्च न्यायालयाच्या नलसा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या ऐतिहासिक केसच्या याचिकाकर्त्यांपैकी त्या एक होत्या. अथक प्रयत्नांनी त्यांनी ट्रान्सजेंडर लोकांना तृतीय लिंग म्हणून मान्यता मिळवून दिली आणि त्यांना मूलभूत अधिकार दिले. याच सोबत भारतातील ट्रान्सजेंडर समुदायाची सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलंय. ट्रान्सजेंडर व्यक्तींना सक्षम करण्यासाठी समर्पित संस्था अस्तित्व ट्रस्टच्या त्या संस्थापक आहेत. त्यांनी संयुक्त राष्ट्रात भारताचं प्रतिनिधित्व केलंय. सामाजिक क्षेत्रासोबतच त्या मनोरंजन क्षेत्राशी देखील जोडल्या गेल्यात. बिग बॉस सीझन 5 सह विविध टीव्ही शो मध्ये त्या आपल्याला पाहायला मिळतात.
याच सोबत त्या एक लेखिका म्हणून देखील त्यांची ओळख सांगता येते. त्यांनी मी हिजडा, मी लक्ष्मी आणि रेड लिपस्टिक, द मॅन इन माय लाईफ ही 2 आत्मचरित्र लिहिले. तर 2019 मध्ये त्यांनी हिंदू समाजातील ट्रान्सजेंडर लोकांसाठी एक धार्मिक आणि सामाजिक संस्था किन्नर आखाडा स्थापन करण्यात त्यांची महत्वाची भूमिका बजावली आहे. मात्र आता त्यांना याच आखाड्यातून बाहेर काढण्यात आलंय. तर यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.